महागाईच्या काळात यंदाच्या अंतरिम बजेटमध्ये फारसा दिलासा देण्यात आलेला नाही। मात्र 7 लाख रुपये उत्पन्न असलेल्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही। करदात्यांना महागाईच्या काळात यंदाच्या अंतरिम बजेटमध्ये फारसा दिलासा देण्यात आलेला नाही। करोडो करदात्यांना आयकराच्या स्लॅबमध्ये विविध गुंतवणुकीच्या लिमिटमध्ये बदल करण्याची अपेक्षा होती, परंतु यात काहीही बदल करण्यात आलेला नाही। 7 लाख रुपये उत्पन्न असलेल्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली। कॉर्पोरेट टॅक्स रेटमध्ये कपात करून तो 22% करण्यात आला आहे। वित्तीय तूट 5.1% राहण्याचा अंदाज आहे। खर्च 44.90 लाख कोटी रुपये असून अंदाजे महसूल 30 लाख कोटी रुपये आहे असं सीतारामन म्हणाल्या। कॉर्पोरेट कर कपात करण्यात आली असली तरी सामान्य नोकरदारांना कोणताही फायदा देण्यात आलेला नाही। 10 वर्षात आयकर संकलनात 3 पट वाढ झाली आहे। मी आधीच कर दरात कपात केली आहे। 7 लाख रुपये उत्पन्न असलेल्यांवर कोणताही कर भरावा लागणार नाही। 2025-2026 पर्यंत तूट आणखी कमी केली जाईल असं सीतारामन म्हणाल्या। टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं। सध्या आयकर भरणाऱ्यांना कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही। 7 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर कर आकारला जात नाही। आयकर भरण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे। परतावा देखील त्वरित जारी केला जातो। आधी 90 दिवस लागायचे। जीएसटी संकलन दुपटीनं वाढलं आहे। जीएसटीनं अप्रत्यक्ष कर प्रणाली बदलली आहे असं सीतारामन म्हणाल्या।